रामदास कदम यांच्यावर आपल्या पोराच्या कारनाम्यामुळं आता सतत रडायचीच वेळ येते की काय असं आता वाटू लागलं। काल सुद्धा ते तडफड करत रामदास कदम हे मीडिया समोर आले आणि भडाभडा भडाभडा बोलून गेले। परंतु यावेळेस विषय होता त्यांच्या सख्या भावाशी संबंधित। तत्परी तुम्हाला एक आठवण करून द्याविषयी वाटते, ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, म्हणजे हे आठवण कशाला करून द्यायची की कर्म फिरून कसं समोर येतं, आपण जे केलं तेच आपल्यावर कसं उलटतं, म्हणजे जे रामदास कदम यांनी केलं आज तेच त्यांच्या मुलासमोर फिरून आलंय। तर विषय असा आहे की ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस रामदास कदम आणि त्यांचे बंधू सदानंद कदम यांचा वाद हा खूप भयानक असा वाढला होता आणि त्यामध्ये योगायोगाने असं झालं की अनिल परब यांच्याकडे रत्नागिरीच्या त्या ठिकाणी पालकमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी सोपवली आणि तिथून खरं तर रामदास कदम विरुद्ध अनिल परब असा हा सामना सुरू झाला। अनिल परब यांनी योगेश कदम जे होते त्यावेळेसचे आमदार त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला असा सतत आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे लावून धरला होता, कारण त्यावेळेस शिवसेना एक होती। अशातच झालं काय की दापोलीमध्ये रामदास कदम यांचे जे काय बंधू आहेत त्यांचे नाव आहे सदानंद कदम। या सदानंद कदम यांचा एक मोठा असा रिसॉर्ट आहे, हॉटेल आहे। मात्र यामध्ये काय झालं की त्यावेळेस किरीट सोमय्या आपल्याला माहिती आहे सतत बडबड करायचे, याची फाईल काढ त्याची फाईल काढ, याच्या मागे येडी लाव त्याच्या मागे येडी लाव, अशा प्रकारचे धंदे हे किरीट सोमय्या त्यावेळेस करायचे। आता ते फारसे काय समोर येत नाहीयेत, पण त्यावेळेस त्यांचा तो प्रकार चालू असायचा। तुमच्या आठवणीत असेल ते काहीतरी असा हातोडा वगैरे घेऊन ते कोकणामध्ये गेले होते, मग त्यांच्या सोबतीला नारायण राणे यांचे दोन चिरंजीव निलेश राणे वगैरे आले होते आणि मग कसं त्यांना जाऊ दिलं जात नाही तेच बघतो, कारण त्यावेळेस सरकार जे होतं महाविकास आघाडीचं होतं आणि मुख्यमंत्री म्हणून पदावर उद्धव ठाकरे होते। त्याच काळामध्ये नारायण राणे यांना उचललं गेलं होतं, तो भाग वेगळा। पण असं बोललं जातंय की सदानंद कदम यांच्या रिसॉर्ट विषयी एक गुप्त माहिती त्यांचेच बंधू असणाऱ्या रामदास कदम यांनी डायरेक्ट किरीट सोमय्याला देऊन टाकली आणि दुर्दैवानं रामदास कदम यांच्या दुर्दैवानं झालं असं की त्यांनी किरीट सोमय्या यांना जो फोन केला होता आणि फोन करून त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडे काय लक्ष देताय, जरा इकडं दापोलीकडे पण लक्ष द्या, बघा इथे रिसॉर्ट कसे कुणाचे उभे राहिलेत। अशा प्रकारचा त्यांचा फोनवर किरीट सोमय्या आणि रामदास कदम यांचं बोलणं झालं आणि दुर्दैवानं ती क्लिप ओपन झाली, एक्सपोज झाली, ती क्लिप व्हायरल झाली आणि त्यामुळे दोन भावांचा म्हणजे सदानंद कदम आणि रामदास कदम यांच्यामध्ये भयानक वितुष्ट वाढलं। त्यानंतर धडपड करत रामदास कदम पत्रकार परिषद घ्यायला आले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की रामदास कदम हा कसा माणूस आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी असे धंदे करत नाही, पडद्याआडून मी कोणावर वार करत नाही, मी समोरून वार करणारा माणूस आहे। अशा प्रकारची बरेच त्यांनी त्या ठिकाणी धडपड केली की तो आवाज माझा नाहीच वगैरे असं। पण तिथून सदानंद कदम आणि रामदास कदम यांच्यामध्ये जो काय वाद व्हायचा, जो काय वितुष्ट वाढायचं ते दोन सख्या भावामध्ये वाढलं आणि सदानंद कदम याचा रिसॉर्ट पाळण्यासाठी निलेश राणे आणि किरीट सोमय्या हे हातोडा घेऊन सुद्धा गेले होते। त्या ठिकाणी भयानक असा बवाल झाला होता, राडा झाला होता। मात्र रामदास कदम यांचं म्हणणं असं होतं की या सगळ्या प्रकार जो रिसॉर्ट आहे तो बेनामी आहे आणि तो अनिल परब यांच्या नावावर आहे। आता अनिल परब हे काय साधे सुधे नाहीत, ते पण वकील आहेत। ईडीनं अनिल परब यांना देखील उचललं, मात्र ईडीच्या प्रत्येक प्रश्नाला जशा तसं उत्तर अनिल परब यांनी दिलं आणि त्यातून ते सही सलामत बाहेर आले। एवढंच नाही तर जो ड्रामा किरीट सोमय्या यांनी केला होता, अनिल परब यांना तुरुंगात घालणारच म्हणून जी बोंब किरीट सोमय्या सतत ठोकत होते, त्या किरीट सोमय्या यांना माघार घ्यावी लागली, सपशेल माघार घ्यावी लागली अनिल परब यांच्या पुढे। पण आपण आपल्या भावाच्या विरोधात काही केलं नाही तर अनिल परब हा फारच हुशार माणूस आहे, तो वकील माणूस आहे, असं काल सुद्धा रामदास कदम म्हणाले की मी माझ्या भावाविरुद्ध कुठं काय षडयंत्र केलं। अनिल परब हा वकील आहे, त्यामुळे त्याने सगळे ऑन पेपर कागदपत्र सगळे माझ्या भावाच्या नावावर केले आणि तो सही सलामत बाजूला सुटला। मात्र या सगळ्या प्रपंचामध्ये रामदास कदम यांच्या नको त्या कुटाण्यामुळे त्यांचा स्वतःचा सक्का भाऊ मात्र तुरुंगात गेला, ईडीनं त्यांना डांबलं, अर्थात त्यातून त्यांना फार काही भेटलं नाही। सदानंद कदम हे सही सलामत बाहेर आले। मात्र काल अचानक हेच सदानंद कदम हे डायरेक्ट अनिल परब यांच्या भेटीसाठी गेले
आणि त्या ठिकाणी त्यांची तास दीड तास अशी गुप्त अशी बैठक झाली, चर्चा झाली आणि मीडियामध्ये बवाल सुरू झाला की योगेश कदम यांचा जो डान्स बारचा विषय सध्या चालू आहे, त्याच योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या विरोधामध्ये सदानंद कदम यांच्याकडे काहीतरी खास पुरावे आहेत आणि आता हीच ती वेळ आहे बदला घेण्याची. आपल्या भावाने आपली जशी वाट लावली, आपल्या भावामुळे आपल्याला तुरुंगात जावं लागलं, त्याला त्याची किंमत हे मोजायलाच लागली पाहिजे. या उद्देशाने सदानंद कदम हे अनिल परब यांच्याकडे खुफिया माहिती घेऊन, काय पुरावे घेऊन कदम बापलेकांच्या विरोधातले पुरावे अनिल परब यांना देण्यासाठी गेले असे मीडियामध्ये बातमी झळकली. ताबडतोब रामदास कदम पुन्हा मीडियामध्ये आले, पत्रकार परिषद घ्यायला लागले आणि परत त्यांनी तेच चालू केलं की सदानंद कदम बळीचा बकरा आहे, असं आहे तसं आहे वगैरे. पण या बातमीमुळे कदम बापलेकांची मात्र हवा गुल झाली आहे. कारण खरंच त्यांच्याकडे जर का पुरावे असतील योगेश कदम यांच्या विरोधामध्ये, जर का पुरावे असतील तर आधीच योगेश कदम यांच्यावर बर्डन मोठ्या प्रमाणात वाढलंय. अनिल परब यांनी 2 दिवसापूर्वीच पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेत आणि आपण पिछा सोडणार नाही अशी धमकीच अनिल परब यांनी दिली. त्यामुळं ज्या रामदास कदम यांच्या नको त्या कुटाण्यामुळं आपल्या सख्या भावाला म्हणजे सदानंद कदमला तुरुंगात जावं लागलं होतं, आता त्याच सदानंद कदम यांच्यामुळं रामदास कदमांच्या पोराला जर तुरुंगात जायची वेळ आली तर नवल वाटायला नको. बाकी कर्म फिरून येणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा. धन्यवाद.